नाशिकमध्ये धर्मांतराचं रॅकेट उघड झालं आयटी कंपनीमध्ये हे धर्मांतराचं रॅकेट उघड झालंय. 7-8 मुली काहीतरी ते भडवे 4 जिहादी ते काही हे सगळं धर्मांतरण करत होते. मग घरच्यांना कळालं की असं असं काहीतरी होतं, तेव्हा कंप्लेंट करायला या मुली आल्या. 7 जणी होतात. 7 जणींनी मिळून जरी चोपले असते तरी त्यांचा कार्यक्रम झाला असता. ज्या दिवशी होतंय, ज्या दिवशी वाटतंय त्याच वेळेला तुम्ही सांगितलं नाही. आमच्या मुलींना काय, आम्ही जात धर्म काही पाहत नाही. जात नका पाहू, धर्म तर निश्चित पहा. आणि खानदानी पोरगी असेल ना, खानदानी एखादी, तिला गरज लागत नाही असल्या गोष्टी सांगण्याची. पायात ते चप्पल काढून पहिली फटकवते, लगेच ती बाजूबाजूच्यांना सांगते. आणि मुळात म्हणजे खानदानी पोरगी या असल्यांना जवळ करतच नाही. इतकी भयंकर गोष्ट आहे. कॉर्पोरेट सेक्टर मधला हा जिहाद आहे, जिहाद. अशा कितीतरी मुली गळाला लावल्या आपल्या हिंदू मुली. आम्ही छात्या फाडून, आम्ही गळ्या ओरडून सांगतो तेव्हा आम्हाला मूर्ख समजलं जातं. हा धर्मांतराचं जे काही विष हे पेरतायत ना, आतल्यात सगळं चालू आहे. जाग्या राहा मुलींनो, जाग्या राहा. आज तुमचा अब्दुल चांगला वाटेल, 4-5 वर्षानंतर कंटाळाल. 5-6 पोरं जेव्हा होतील, त्या 5-6 मुलांच्या वेदना होतील. रोज ते बांधून सगळं फिरायचं जेव्हा कळेल, तेव्हा मग कळेल फ्रीडम काय असतं, स्वातंत्र्य काय असतं, जे आपल्या धर्मानं आपल्याला दिलंय, जे आपल्या धर्मात आहे. आणि तुम्हाला जर एवढाच पोळका असेल, आमच्या भारतात इथं राहू नका. तुम्हाला तिकडे काय इस्लाम देशांमध्ये करायचं ते जाऊन करा. आपल्या मुली पण तशाच आहेत, गळाला लागतात. कशा लागतात? जी खानदानी पोरगी ते असल्या गोष्टीच्या मागे पडतच नाही. जे रक्त खानदानी त्याला असल्या गोष्टीची गरज लागत नाही. त्या मुली फसतात. कशा फसवल्या जातात बघा ना. तुमच्या आजूबाजूला काय घडतंय ना, हे कोण जिहादी बिहादी, आपल्या मुलींवरती वॉच ठेवा, लक्ष ठेवा, त्यांना समजवा, त्यांना प्रेमाने बसून समजवा. ही काळाची गरज आहे आताच्या.